धार्मिकता कुठे ना कुठे हवी होत चालली आहे स्टेटवर, असं आपल्या देशात अनेक राज्यामध्ये ही गोष्ट दिसत होती. आणि तसंच भारतातही धार्मिकतेचं वर्चस्व होतंय असं दिसत होतं. म्हणून संविधान सभेमध्ये जिथं के.टी. शहा यांनी उद्देश पत्रिकेत स्पष्ट शब्द समावेश करावा सांगितलं होतं, ते केलं नव्हतं. म्हणून इंदिरा गांधींनी तो 1976 मध्ये शब्द समावेश केला, जेणेकरून जनतेला आणि जगाला आपलं समजावं की भारत सेक्युलरच आहे, हे सांगण्यासाठी आपण शब्द उद्देश पत्रिकेत समावेश केला. पण मला वाटतं की मग समजा आधी शब्द नव्हता तर नंतर टाकणं हे चुकीचं आहे, असं नाही? नाही, असं काही नाही. ऍक्च्युली आपली कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार आपली राज्यघटना प्रवाही आहे. म्हणजे नदीच्या पाण्याप्रमाणे प्रवाही आहे, विहिरीतल्या पाण्याप्रमाणे ती साचलेली नाही. त्यामुळे वेळ काळ आवश्यकतेनुसार बदल करता यावा, यासाठीच कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळेच वाक्य लिहिताना शॉल बी विल बी शब्दाचा वापर केलाय. भविष्यात जर काही गरज पडली तर त्याप्रमाणे काम करता यावं. म्हणून आपण 1970च्या काळातली परिस्थिती बघितली असता आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची रिअल मध्ये गरज आहे हे दिसलं, म्हणून आपण फ्रंटला प्रत्यक्षात शब्द समावेश केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार ऑलरेडी घटनेत आहेच तो अप्रत्यक्ष शब्द, पण पुढे गरज पडली म्हणून तो योग्यच आहे.